चिकनचे पीस मस्तपैकी मॅरिनेट झाले ते बघा. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रमिला पाटील ब्लॉग्स. तर आज आहे गटारी आणि उद्यापासून आपला लागणार आहे श्रावण. आपले गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, तर आपला श्रावण उद्यापासून चालू होतोय. तर आज आपण करणार आहोत स्पेशल असे कोंबडी वडे, जे मी बरेच दिवस केले नाही आणि मी रेसिपी टाकली पण नाही. चिकन बरोबर कोंबडी वडे आणि चिकनचे पीस मस्तपैकी आपण तळूया आणि आज आपल्या गटारी साजरी करूया. तर चला, तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा मी काय काय करते. तर इकडे आपण हे बघा, वड्यांचा पीठ मस्तपैकी कालवलंय. मी सकाळी 5ला उठूनच हा पीठ कालवलेला होता, तर तो मस्त आलाय पण वरती, हा बघा. तर याला आता असाच राहू दे आणि आपण आता चिकन वगैरे स्वच्छ करून घेऊया. फ्रेंड्स, आपण गॅस चालू केलेली आहे आणि आता आपण आपलं चिकन घालायला आपण टोप ठेवून घेऊया. कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात लसूण टाकूया. थोडा जास्त लाल झाला माझ्याकडे, मस्त क्रांती लागेल. त्यात मसाले टाकून घेऊया. लाडली मसाला, गरम मसाला आणि आपली धना पावडर. त्याच्यात आपला चिकन टाकून घेऊ. आपण मीठ टाकून घेऊया. मस्तपैकी वापस घेऊया याला आणि आपण तोपर्यंत चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आपला चिकन घालून घेतलंय आणि मी त्याला वाफेवर ठेवलंय मस्तपैकी. तर आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत चिकनचे पीस कालवायला आणि आपलं मस्तपैकी ब्रेड लावून आपण मस्त कुरकुरीत असे तळून घेऊ. चला, आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया पहिले. तर पहिले सगळ्यात अगोदर मी पहिले त्याच्यामध्ये सगळं मीठ मसाला टाकून घेते. आपली हळद मी कमीच टाकेन आणि आपला मसाला जास्त टाकते मी. मस्त कलर पण येईल आणि थोडे झणझणीत पण होतील. थोडासा गरम मसाला टाकते मी. मीठ जरा टाकते बऱ्यापैकी. लसूण चेचून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मस्त कालवून घेऊया. आणि याच्यामध्ये मी टाकते आता आपले चिकनचे पीस. आता आपण आपला मस्त चिकन असा मॅरिनेट करून घेऊया. मी काही दही वगैरे टाकणार नाहीये, मी आपलं नॉर्मल आपल्या पद्धतीने करणार आहे. सिंपल, जास्त रेसिपीमध्ये काय वस्तू वापरत बसणार नाहीये मी. तर आता मी याच्यात एक अंडा पण फोडते आपला. तर टाकूया अंडा आणि याला मस्तपैकी काढून घेते मी आणि याला मॅरिनेट करायला आपण ठेवून घेऊया. मॅरिनेशन करून झालेलं आहे मस्तपैकी असा. त्याला 10-15 मिनिटं ठेवूया आपण आणि याला मी आता असं झाकण देऊन ठेवते. आता आपलं चिकन मस्तपैकी वाफलेलं आहे. हे बघा, मी पाणी काहीच टाकलं नाही तरी पण त्याला पाणी मस्त सुटलंय. तर आपण याच्यात वाटण टाकून घेऊया लगेच आणि याला 5 मिनिटाची वाफ ठेवूया. तर इकडे आपला चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तर आपण त्याच्यात आता आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपण आपला वड्यांचा पीठ काढून घेतलेला होता, हा बघा. तर याला आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी थोडं मळून घेऊया. सकाळी लवकरच कालवलेला गरम पाण्यामध्ये. तर आपला छान झालाय मस्त. आणि आता याला आपण मस्त आता आपण वडे काढूया.
तर फ्रेंड्स आता आपण वडे काढायला घेऊया. आपला वड्यांचा पीठ छान असं आलेलं आहे. आता आपण त्याचे छान असे वडे काढूया. मी तेल पण एकीकडे तापत लावलंय. पोरं आता शाळेतून पण येतील. आपलं तेल छान मस्त तापलं आहे. तर आता आपण आपल्या वडा टाकून घेऊया याच्यात. फ्रेंड्स आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता आपण हा वडा आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्तपैकी तळून घेऊया. असा मस्त वरती यायला लागलाय. पलटी करते लगेच. आता आपला हा वडा झालेला आहे. आपण काढून घेऊया. सुंदर झाला आपला वडा बघा. तर असेच आता आपण सगळे आपले वडे करून घेऊया. चिकनचे पीस मस्तपैकी मॅरिनेट झाले ते बघा. आणि आता आपण त्याला ना ब्रेड क्रम लावूया. तर ब्रेड क्रमची पण आपली गोष्ट झाली. हा बघा, त्याला मिक्सरला लावायला लागेल. तो मिक्सरच माझा खराब झाला तर तो असा झाला आहे. जाऊ दे आता. तर आता आपण त्याला हे बघा असे कोट करूया मस्त. मी जास्त नाही करणार, थोडी मला क्रंची पाहिजेत म्हणून. आणि हे सगळे ना मी याच्यामध्ये डीप करून ठेवते आणि मी तळायला टाकते. लेग पीस पण आपण घेतलेले आहेत सगळे. पहिले लेग पीसच तळून घेऊया जास्त तेलावरती, मग छोटे छोटे पीस आपल्याला तळता येतील. आता आपलं तेल तापलाय. तर आपण लगेचच टाकून घेऊया त्याच्यामध्ये. फ्रेंड्स आता आपण इथे बटर घेतलं आहे टाकून. त्याला आपण मस्तपैकी मेल्ट करूया. हा जो मॅरिनेट केलेला चिकन आहे मी बिर्याणीसाठी तो टाकते. आणि त्याला मस्तपैकी वाफवते. वाफवत नाही म्हणजे अशी शिजवते मी त्याला. आणि मग आपण त्याची बिर्याणी बनवूया. ते पीस पण होत आले. आता थोडेसे बाकी राहिलेले आहेत ते पण आपण करून घेऊ. जिथे आपलं चिकन मस्तपैकी शिजलिंग व्हायला लागलं. आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घेऊया आणि त्याला पलटूया. बघा जेवढा हा कुरकुरीत होईल ना तेवढी आपली बिर्याणी पण चांगली लागेल. मला पलटी करून घेते मी पीसला. हा असाच ना तळून खाल्ला ना तरी भारी लागतो. मी नंतर थोडंसं लसूण पण टाकेन. आता टाकताना तर लसूण करतून जाईल. मी लसूण टाकला नाही, थोडासा लसूण पण टाकते नंतर. त्याला आता असं थोडं आपल्याला झाकण द्यायचं नाही आहे. त्याला आता शिजवायचं आपल्याला. फायनली आपले वडे पूर्णपणे रेडी झालेले. चिकनचे पीस पण तळून झालेले आणि आपला इकडे चिकनचा रस्सा पण झालेला आहे. तर आता आपण घेतली इथे बिर्याणी करायला. तर मी ती रेडीमेडच बिर्याणी करणार आहे. तर त्याचीच ग्रेव्ही मी याच्यात टाकून घेते. शिजलिंग होते बघा मस्त. वास एवढा भारी सुटलाय ना. फ्रेंड्स आपला मसाला मस्तपैकी शिजल होतोय आणि मस्त शिजतोय पण. हा आपला चिकन आहे बघा असा तळला नाही आहे, शिजवला आहे. आणि त्याच्यात लसूण वगैरे थोडे तुकडे करून टाकले तर मस्त झाले बघा. तर नुसता खायला पण लई भारी लागेल. फ्रेंड्स आपली ग्रेव्ही मस्तपैकी शिजली आहे. आता आपण हा चिकन ना याच्यात डायरेक्ट टाकून देऊया. ही झटपट होणारी बिर्याणी आहे. मी प्रॉन्स बिर्याणीची व्हिडिओ टाकलेली आहे, तशीच आहे. फक्त आपला चिकन शिजवायचा आणि त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. बघा मीठ वगैरे आपल्याला टाकायची गरज नाही आहे.
आपली अशी भाज लागेल. आता याच्यात मी लगेचच राईस टाकून देते. तर आपलं चिकनचं पीस मस्तपैकी ह्याच्यात ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेले आहे. आपण ह्याच्यामध्ये लगेचच आपला राईस टाकून घेऊया. आज मी राईस पूर्ण शिजवून घेतलंय. याच्यामध्ये मग छान असे आपण आता याच्यात मिक्स करूया. आपला राईस पूर्ण थर दिले तरी चालतील, पण मी अशीच बनवते. मी काय याच्यात एक्स्ट्राचा मसाला वगैरे टाकला नाही. जो आपल्या चिकनला मसाला टाकलेला तोच होता. सो फ्रेंड्स, फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. हे बघा मस्तपैकी वाफ फुटलेली आहे. तर आता आपण घेऊया जेवायला. आणि इकडे मी 2 कलेजा होत्या, ते बघा अशा तव्यावरती फ्राय केले. तर ते आपण घेऊया. फ्रेंड्स, फायनली आपली नॉनव्हेजची थाळी तयार झालेली आहे. स्पेशल गटारीसाठी आज तयार केलेली आहे मी. आज मी फक्त चिकनचाच वापर करून केलेली आहे. तर आता आपण बिर्याणी टाकूया याच्यामध्ये. बाकी जर तर मी सर्व घेतलं ऑलरेडी. तर आता आपण याच्यामध्ये बिर्याणी सर्व करूया. मस्त छान अशी वाफा फुटलेली बघा आपल्या बिर्याणीला. आपल्या ताटात जागा पण नाही राहिली आज ॲक्च्युली. तर अशी आहे आज आपली नॉनव्हेजची थाळी. तर त्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते जवळ. तर आता आपण चिकनचा रस्सा केलाय, चिकनचे पीस तळले, कलेजी फ्राय केली आपण, आणि आपली बिर्याणी केली रेडी किटची, आणि वडे केलेत आपण, आणि आपला राईस. तर आता आपण जेवायला घेऊया. चल. मग कशी झाली माझी घरी मस्त चालेल. बिर्याणीची टेस्ट करा आता. गरम आहे. मस्त चालेल. ती रेडी किटची तुम्ही आणलेली त्याची बनवली. दिवस झाले 15 गंधनी झाले ना, मीच घेते गंधनी. की आजचा दिवसच खायचं काय आपल्याला. बघतोय. सो फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ. तर आपला व्हिडिओ दुपारी जेवायला खूप उशीर झाला आणि निष्ठाला आलेला ताप, त्याच्यामुळे मला काही शूटिंग करता आली नाही. तर मी विचार केला की आता संध्याकाळीच त्याचा एंड करूया. तर आता आपण घेतली पूजा करायला. आज आहे दीप अमावस्या, तर आपण दिव्यांची पूजा करायला घेतलेली आहे. सो फ्रेंड्स, फायनली आपण संध्याकाळची दीप अमावस्येची दीपपूजा करून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे काही फुलं वगैरे नव्हती, तर मी अशीच तांदूळाने आपल्या हळदी कुंकावरती आपली पूजा करून घेतलेली आहे. फुलांवर ओळायसाठी पण दिवे बनवलेले. तर आपली ती पूजा वगैरे झालेली आहे सर्व मस्त अशी छान अशी. हे बघा, माझ्याकडे जेवढे दिवे होते त्याचीच मी पूजा केली. आणि श्रावणामध्येच भेटणार आहोत. तर असंच आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय द मान्सून, बाय, सी यू सून.